रामकृष्ण हरी. जाता पंढरीसी ही जी मालिका आम्ही चालू केलेली आहे, त्या मालिकेला तुम्ही जे भरभरून प्रतिसाद देत आहेत ते वाचून खूप आनंद वाटला. आता आम्ही वाल्हेचा आमचा मुक्काम झाला. आता आम्हाला पुढचा टप्पा आमचा लोणंद या ठिकाणी आहे. तसं पाहिलं तर हा आता थोडासा मोठा टप्पा आहे. मोठा म्हणजे काही 20 किलोमीटरचा आहे. म्हणजे आम्हाला असं वाटलं की चला आपण एवढं चालत आलो, आता आपल्याला 20 किलोमीटर जायचं आहे. पण तसं नव्हतं. आम्हाला 4 लाईन रस्ता होता आत्तापर्यंत. आमचा सेपरेट रोड होता. आता आम्हाला ते चालायला लागल्यानंतर कळालं की त्याच रस्त्यावर गाड्या देखील चालल्या, त्याच रोडनं आम्हाला देखील चालायचं आहे. मग आमची स्पीड कमी झाली चालायची आणि एका उजव्या बाजूने आमच्या गाड्या येत आहेत, आम्ही डाव्या बाजूनं चालत आहोत आणि आम्हाला त्या दोन्हीचा समतोल सावरत आम्हाला पुढे पुढे चालायचं आहे. आणि म्हणजे असं वाटलं अगोदर निघताना की आपल्याला म्हणजे जवळ आहे टप्पा, पण चालताना खूप त्रास झाला. हळूहळू चालत आम्ही रस्त्यानं निघालो. आनंद तर होताच आमच्यासोबत, त्यात काहीच वाद नाही. जाता जाता एका ठिकाणी एक मोठासा असा ट्रक उभा होता. तो कशाचा असावा? तो होता मॅप्रो कंपनीचं जे लेमन ज्यूस म्हणा, त्याच्या वेगवेगळे व्हरायटी असं होतं. ते देत होते, सगळ्यांना देत होते. घेणारे 2-2 हातांनी घेत होते. एक हात पुढे करून दुसरा हात पुढे करून घेतले खूप जणांनी. आम्हालाही घ्या म्हटले, पण म्हणलं आपण दोघांमध्ये एक ठीक आहे. आणि आम्ही ते घेतलं आणि पुढे चालत राहिलो. तर आमची चर्चा आहे की बाबा किती दिलं, किती लोकांनी घेतलं, म्हणजे त्या कंपनीचं किती कौतुक, सगळ्यांना एवढ्या लोकांना ते देत राहिले. आणि पुढे पाहत गेलो. अर्धा 1 किलोमीटर चाललो होतो आम्ही की पाहिलं तर काय रस्त्याच्या ह्या बाजूनं त्या बाजूनं बाटल्या टाकून दिल्या लोकांनी. आता का टाकून दिल्या तर त्याचं कारण तुम्हाला सांगतो. ते होतं रेडी टू ड्रिंक असं ते हे होतं. रेडी टू ड्रिंक म्हणजे ते घ्यायचं, पाण्यात टाकायचं, 1 भाग ज्यूस आणि 3 भाग पाणी असं मिसळून ते प्यायचं, तर त्याचं ज्यूस झालं असतं. लोकांनी काय केलं, ती बाटली घेतली, खटकन उघडली, पिली. त्यांच्या लक्षात आलं की अरे यार हे सगळं जळजळ आतपर्यंत गेली ना, अरे बेकार आहे, टाकून द्या. मग दुसऱ्याने पिऊन पाहिलं असेल, तिसऱ्याने पाहिलं, नंतर मग अरे यार हे बेकार आहे, हे काय पिण्यासारखं नाही, दिलं फेकून. काहीतरी लोक कंपनीला दोष देऊन ते मोकळे झाले असतील. खरं तर कंपनीचा दोष हा होता की कंपनीने हे सांगितलंच नाही की कसं प्यायचं. पाण्यात मिसळून प्या असं जर ते बोलले असते ना, तर कदाचित मला वाटतं हे ओके कार्यक्रम झाला असता. पण तसं काही ते घडलं नाही आणि ते मला वाटते हजारो लाखो बाटल्या अशा त्या वाया गेल्या. आमचं कालच्या वाल्हे मुक्कामामध्ये आमच्या शांताबाई ज्या होत्या त्यांना डोक्याला जखम झाली. म्हणजे त्या जेवून उठत होत्या आणि ते ट्रकचा थोडासा एक भाग कोपरा समोर आलेला होता पाठीमागचा आणि ते असे एकदम असं ते कापल्या गेलं. मग तिथं ते होती सगळी व्यवस्था. म्हणजे शासनानं दवाखान्याची इतकी सुंदर व्यवस्था वारीमध्ये केलेली आहे की त्या वारीमध्ये तुम्ही आजारी पडलात, तुम्हाला काही जरी इमर्जन्सी आली, मेडिकल इमर्जन्सी, ताबडतोब सांभाळण्याची व्यवस्था सरकारनं तयार ठेवली होती. अगदी तसंच शांताबाईला आम्ही त्याची दाखवलं, त्यांनी ते टाके मारले, तिथं टाके मारले वारीमध्ये, औषध पाणी दिलं, त्यांच्या डोक्याला मोठी पट्टी वगैरे. मग आम्ही त्याच जखमी अवस्थेमध्ये आमच्या शांताबाई, पण उत्साह भारी. तुमची काय म्हणतात, तुमच्या मनाची शक्ती जर समजा मोठी असेल ना, तर तुम्हाला कोणी अडवू शकत नाही. तुम्ही कुठंही कसेही जाऊ शकता, कोणताही डोंगर तुम्ही पार करू शकता. आमच्यासोबत ज्ञाना होता, ज्ञानेश्वर गादेवार. त्याची आंघोळ झाली नव्हती आणि तो आंघोळ झाल्याशिवाय काही खायचा नाही, प्यायचा नाही. आम्हालाच टेन्शन यायचं, कसं रे ज्ञाना. तो म्हणायचा नाही साहेब, एकदा नियम घेतला म्हणजे नियम घेतला. खरंच आहे बरं का. जोपर्यंत आपण ठरवत नाही, एखादा नियम आपल्या आयुष्यामध्ये घेत नाही, तोपर्यंत आपला उत्कर्ष होत नाही. भगवंत सातत्याला मानतो. म्हणजे तुमच्या सोयीप्रमाणे कधी दर्शन, तुमच्या सोयीप्रमाणे कधी जप, तुमच्या सोयीप्रमाणे कधी भजन आणि तुमच्या सोयीप्रमाणे कधी आराम. देवाचं नामस्मरण करायची गरज नाही, तुमच्या सोयीप्रमाणे ना.
असं नाही चालत. मला त्या ज्ञानाकडनं हे शिकायला मिळालं की काहीतरी नियम हा आयुष्यामध्ये घेतला पाहिजे, तरच भगवत प्राप्ती आपल्याला होते. मग एका ठिकाणी आंघोळीची सोय होती, त्या ठिकाणी ज्ञानाची आंघोळ झाली, मस्त त्यानं गंधबिंद लावलं आणि मग त्यानंतर त्यानं पाणी पिलं. तिथेच एक घटना घडली. त्याच्याच बाजूला म्हणजे पलीकडच्या बाजूला एक म्हातारी 70 वर्ष 65-70 वर्षाचे असते आजोबा असतील आणि त्या आजी असतील. त्या दोघं जण बसले होते. आजोबा गेले ते आंघोळीला. आजीला कळायच्या आत तिथून त्यांची ती पिशवी बॅग चोरून नेली आणि ते आजोबा जेव्हा परत आले तेव्हा ते म्हणले, अरे म्हणजे मोबाईल गेला, पैसे गेले, सगळं गेलं. म्हणजे वारी मध्ये आपण आलो म्हणजे वारी ही काही वारकऱ्यांचीच आहे असं नाही. वारी सोबत अनेक असे पण तत्व त्या वारीमध्ये येतात आणि आपल्याला परेशान करतात. म्हणजे सजग राहणं खूप त्या ठिकाणी मला वाटतं आवश्यक आहे. एका ठिकाणी तर आम्हाला असं इतका सुंदर कानावर आवाज येत होता की आम्ही शोधत होतो की हा आवाज कुठून यायलाय, कुठनं यायलाय. म्हणून आम्ही जसं समोर समोर चालत गेलो तसं आम्हाला त्या ठिकाणी आम्ही पाहिलं तर आम्ही एकदम असे काय म्हणतात त्याला अवाक झालो की तिथे तिघं चौघजण आंधळे ज्यांना डोळे नाहीत असे लोक ते गाणं म्हणत होते. त्यातल्या त्यात ते सुंदर टाळ वाजवत होते, कुणाचा आवाज छान होता. आणि आम्ही तिथं म्हणजे असं पाहत राहिलो की भगवंतानं म्हणजे असं किती कुणाला काय काय दिलेलं आहे आणि लोकांचं पाहतं तर आपल्याकडे काहीच नाही असं आपल्याला वाटतंय. मग असं अनेक काही गोष्टी नवीन पाहायला, नवीन शिकायला, नवीन अनुभव घ्यायला खूप आनंद वाटतो वारीमध्ये. आणि लोणंदच्या थोडंसं अलीकडे एका ठिकाणी एक चहाचा स्टॉल लागला होता. आता चहा प्यायची वेळच झाली होती म्हणून आम्ही त्या स्टॉलकडे गेलो. तिथं लिहिलं होतं कडक सुर्वे चहा, सोसायटी कंपनीचा कडक सुर्वे चहा. हे कडक सुर्वे जसं मी बघितलं तेव्हा मला आमचे रामकृष्ण सुर्वे सर आठवले, नांदेडचे. चांगले फोटोग्राफर आहेत, चांगले मेंटॉर आहेत. हजारो युवकांना त्यांनी प्रशिक्षण दिलेलं आहे. स्वतःच्या पायावर उभं राहण्याचं कसब त्यांनी दिलेलं आहे. शासनाच्या विविध योजनांच्या माध्यमातून फोटोग्राफर्सला, व्हिडिओग्राफर्सला चांगल्या दर्जाचे कॅमेरे कसे मिळतील यासाठी अनुदान देण्याचा त्यांचा जो प्रयत्न तो सक्सेस झालेला आहे. अनेक लोक उद्योगामध्ये त्यांच्यामुळे उभे. त्या रामकृष्ण सुर्वे सरांची मला आठवण झाली आणि कडक सुर्वे चहा सोबत मी म्हणलं रामकृष्ण सुर्वे चहा असा जर झाला असता तर बेस्ट. पण चहा चांगला होता. आम्ही त्यांना सॅम्पलही मागितला. आमच्यासोबत बालाजी कुटुरवार सावकार मुगावचे हे सोबत होते, अनिताताई पण होत्या. त्यांचा मुलगा ज्ञानेश्वर, डॉक्टर ज्ञानेश्वर, जो BAMS करतोय आणि तो त्या ठिकाणी शासनाकडनं सेवा देण्यासाठी आला होता. आम्ही त्याला भेटलो जाऊन मुद्दाम. त्यांच्या कॉलेजचे जे काही ते डीन होते, त्या संस्थेचे जे अध्यक्ष होते, सगळे तिथे होते. आम्ही सगळ्यांची भेट घेतली. वैद्यकीय सेवा कशी देतात हे पाहिलं. इतका आनंद झाला खरंच. शासनाच्या विविध अंगांच्या माध्यमातून वारकऱ्यांची सेवा परिपूर्ण करण्याचा प्रयत्न सरकारचा असतो हे त्या ठिकाणी जाणवलं. त्याच्यात कुठेही भेद नाही. आणि ज्ञानेश्वरांना म्हणजे डॉक्टर ज्ञानेश्वर यांना जेव्हा आम्ही चर्चा केली याच्यासोबत किंवा कसं चालतं, किती पेशंट येतात वगैरे, तर ते हजारो लोकांना प्रायमरी एड्स देण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी होतो. इंजेक्शन देतात, गोळ्या देतात आणि त्याला दुरुस्त करून पुढे पाठवण्याचा त्यांचं सौख्य कशात आहे, त्यांचं आरोग्य कसं चांगलं राहील यासाठी त्यांचा नेहमीचा प्रयत्न आहे. आयुर्वेदिक डॉक्टर असले तरी पण ते ॲलोपॅथीच्या माध्यमातून, आयुर्वेदाच्या माध्यमातून रुग्णांची आणि वारकऱ्यांची सेवा करताना त्या ठिकाणी दिसले. संध्याकाळ झाली होती. आता एक पालखी शहरामध्ये यायला सुरुवात झाली होती. आम्ही पण आमच्या मुक्कामाकडे वळलो आणि आज मुक्काम करून आम्हाला उद्या पुढच्या टप्प्याला जायचं आहे.